अजित गव्हाण यांनी शरद पवारांची तुतारी फुंकून 24 तासे उलटले नाही तोवर गव्हाण यांचे मार्गदर्शक माजी आमदार विलास लांडे हे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले। अजित पवारांनी आज पिंपरी चिंचवड मधील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। या बैठकीला लांडेंनी हजेरी लावल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। मात्र आज लांडे हे अजित पवारांच्या बैठकीला जाणार असल्याची मला कल्पना होती, तसेच आगामी काळात ते माझाच प्रचार करतील असा विश्वास गव्हाण यांनी व्यक्त केलाय। आमची काल चर्चा झाली सविस्तरपणे सगळ्या विषयावरती आणि त्यांनी कालच या गोष्टीची आमची चर्चा झाली आणि त्याच्यात कल्पना दिली होती त्यांनी की उद्या त्या बैठकीला जाणार आहेत। त्याच्यामुळे हे आमच्यासाठी म्हणजे आश्चर्याची गोष्ट नाही आहे आणि ते जरी बैठकीला गेले तर 100% मला खात्री आहे की ते आगामी विधानसभेच्या दृष्टीने माझ्याबरोबर राहणार आहेत आणि त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये आम्ही ज्या भूमिकेतनं हा मतदारसंघ आज लढवतो आहे, आमची जी भूमिका आहे सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची की विद्यमान आमदारांच्या माध्यमातून जे काही 10 वर्ष या भोसरी विधानसभेमध्ये अधोगती झाली आहे, पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जो भ्रष्टाचार झाला तो थांबवण्याची वेळ आली, त्याच्यामुळे परिवर्तन आम्हाला या विधानसभेमध्ये करायचं आहे। परंतु विलास लांडे नेमके कोणत्या भागात, शरद पवार की अजित पवार? नाही, आज तर ते तिथं आहेत, परंतु कालांतराने त्यांची भूमिका स्पष्ट होईल, परंतु उमेदवार म्हणून ते निश्चितपणे महाविकास आघाडीच्या मागे उभे राहतील। कारण मागचे 2 टर्म ते खरं म्हणजे 10 वर्ष येथे आमदार होते, त्यांनी चांगलं काम केलं। मागच्या वेळेससुद्धा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, त्याच्या आधी पण सामोरं जावं लागलं, त्याच्यामुळं ती मनामध्ये खंत त्यांच्या पण आहे, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये। आणि ज्या काही आश्वासनं त्यावेळेस निवडून येणारे आमदार ते एकही आश्वासन पूर्ण केलं, उलट प्रचंड भ्रष्टाचार या पिंपरी चिंचवड महापालिकेत आणि भोसरी विधानसभेत झाला आहे। तुम्ही कुठलाही भाग, चिखली बघा, तळवडे बघा, मोशी बघा, चरुली बघा, सगळ्या भागामध्ये अतिशय बकालपणा आलेला, त्याला विद्यमान आमदार जबाबदार। त्याच्यामुळे आमची सगळ्यांची भूमिका एकच आहे, यावेळेस परिवर्तन करायचं।